हाय गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? खुश आहात ना? तर खूप दिवसाने आलो ब्लॉग करायला. तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी. आज खरं म्हणजे 15 ऑगस्ट झाला आहे. आज कृष्ण जन्म होणार रात्री 12 वाजता. तर आता आपण तोच बघायला चालला. आता झालेत 11:50. आपण जाऊया तिथं बघायला. तर तो बघायला जाण्यासाठी आपल्याला कुठे जायला पाहिजे? सगळ्यात इम्पॉर्टंट तर आपल्याला जायला पाहिजे कृष्ण भगवानच्या मंदिरात. तर आपण तिथं जाऊया. तिथं बघूया कसं काय करतात. कृष्ण जन्म बघूया तिथे कसा असतो. तो डोळे दिपवणारा क्षण असतो. तर तिथे जाऊन बघूया. तर आपण तर चाललो आहे. आता मी आलो आहे खालती बिल्डिंगच्या. तर घरी बसलेलो खूप वेळ पाऊस होता. मी बोललो आता जरासा कमी झाला तर पटकन जाऊया. तिथं मंदिरात जाऊन तुम्हाला भेटतो. बाय बाय. आता निघालो करा. खूप परत पाऊस यायला लागलाय. आपण जाऊया तिथे लवकर पाऊस पडायचा. पाऊस खूपच यायला लागलाय. आता पाऊस पडतोय बघा. मी पूर्ण भिजलो इकडनं. आता तिकडे जावं आपण भेटूया. इथून समोरच आहे. या समोरच्या गल्लीतनंच जायचं आहे. तिकडेच आहे आपलं हे मंदिर. तर तिथे जाऊन भेटूया. दर्शन घेतलेलं आहे श्रीकृष्णाचं. आणि आता इकडे प्रसादाची लाईन आहे. प्रसाद वाटतात. तर मी काय उभा नाही राहिलो. लाईन खूप आहे. थोडा वेळ इथं थांबून नंतर प्रसाद घेईन आणि मग घरी जायचं. तर कसा वाटतं ब्लॉग तुम्ही नक्की मला कळवा. तुमच्या कमेंट मला ॲप्रिशिएट करतील. आणि हे जे ब्लॉगिंग पुन्हा सुरू करतो त्यासाठी तुम्ही मला ॲप्रिशिएट करत राहा आणि पुढे जाण्याची ताकद देत राहा. श्याम तेरे चरणों की धूली धन दौलत से मही है. श्याम तेरे चरणों की धूली धन दौलत से मही है. एक नजर कृपा की बाबा नाम से मही है. एक नजर कृपा की बाबा नाम से मही है. मेरी दिल की तमन्ना ये है. मेरे दिल की तमन्ना ये है. कर सेवा तेरी दिन रात. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ.
अशा प्रकारे दर्शन घेतलेलं आहे श्रीकृष्णाचा. पण एवढा पाऊस आहे आता तर घरी कशी जाऊ याची चिंता लागली मला. कारण की या पावसात मी पाऊस कमी होता म्हणून विदाऊट छत्री डायरेक्ट बाईकवरनं पटापट आलो. पण आता मी जाऊ कसा. हा मित्र आहे तर तो त्याची छत्री आहे ती. ह्या छत्रीत आम्ही फिरतोय फक्त इथे तिथे. आता देवदर्शन वगैरे केलं मस्तपैकी. आता माझी गाडी आहे पाठी तरी आम्ही असं पुढे चाललोय. तर आता आजचा ब्लॉग इथेच संपवतो. तर ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा मला. आणि थोडासा व्हॉइसचा इश्यू होईल कारण की मी माईक काढून ठेवला त्याची चार्जिंग उतरली म्हणून. सो आपण भेटूया पुन्हा उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या पुरती इथेच थांबतो. तर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं यूट्यूब चॅनल आहे अजित गवस. तर भेटू आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, गुड नाईट. सकाळी भेटूया.